मुंबईचं आजचं नाव आहे मुंबई हे उगाच पडलेलं नाही. भगवान बुद्धांची आई महामाया तिच्या नावावरून हे मुंबई नाव पडलेलं आहे. आणि मी वक्ता जरी असलो तरी मुंबईच्या भूमिपुत्र समाजापैकी असल्यामुळे मी अभिमानाने सांगेन की ही महामाया जी एकवीरा आहे ती भगवान बुद्धांची आई आहे. आणि म्हणून मुंबई ही मातृसत्ताक आहे, स्त्रियांचा आदर करणारी आहे. म्हणून मुंबईतली स्त्री ही स्वतंत्र आहे, बंडखोर आहे. आणि हीच विचारसरणी आपल्याकडे तुम्हाला कल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये रुजवली. स्त्रियांचा आदर करणारा राजा म्हणून भारताच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे सगळ्यात मोठं आहे. राजे तर खूप झाले, परंतु वेगवेगळ्या राजवटींमध्ये महिलांचा आदर झाला पाहिजे. जी रयत आहे, जी शोषित आहे, मागासवर्गीय आहे, त्यांना जमिनीचा अधिकार भेटला पाहिजे, त्यांना व्यवसाय भेटला पाहिजे, त्यांच्याकडून कर वसूल करताना कायद्याचं पालन झालं पाहिजे असे सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज. आणि आपल्याला माहित आहे की शिवाजी महाराजांच्या नंतर आपला देश बदलला गेला आणि एक पुन्हा एकदा गुलामीची विचारसरणी पेशवाईमध्ये आपल्याकडे आली. आणि या विचारधारेमध्ये आपले जे अधिकार आहेत ते अधिकार गेलेले असताना लोकांना जागे करण्याचं काम ज्या महापुरुषांनी केलं ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. अलीकडेच या चित्रपटावरून वाद झाले, तुम्हाला कल्पना आहे की सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर शेणाचे गोळे फेकणारे कोण होते हे चित्रपटात दाखवलं गेलं आणि ते लोकांना आवडलं नाही. पण भारताचा इतिहास आहे, आपण कितीही संयमाने कितीही समंजसपणे बोललो तरी याच देशानं आपल्या नागरिकांना पाणी नाकारलं होतं. महाडच्या 14 ताळ्याचं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं माहित आहे आपल्याला. पाणी सुद्धा प्यायला नाकारलं होतं, जमिनींचे अधिकार नाकारले होते. आणि हे ज्या माध्यमातून नाकारलं होतं तो गुलामी सांगणारा धर्म महात्मा ज्योतिबा फुलेंनी उघड केला. आणि सावित्रीबाई फुलेंच्या माध्यमातून या देशाची गुलामगिरी संपवायची असेल तर स्त्रियांना शिक्षित केलं पाहिजे ही गोष्ट सांगितली. बंधूंनो, मी हे इथे यासाठी सांगतोय की मी इथल्या भूमिपुत्रांपैकी एक आहे. मला कल्पना आहे जयंती म्हटली की आम्ही देवदेवतांच्या जयंत्या खूप करतो, रामाची जयंती करतो, हनुमानाची करतो, कृष्णाची करतो. परंतु आम्हाला या देशात न्याय देण्याचं काम माणसांनी केलेलं आहे, हा एक वेगळा इतिहास आहे. आणि म्हणून प्रस्तावनेमध्ये दाणीसाहेबांनी हा विषय मांडला की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं म्हणजे काय दिलं की या देशातल्या सगळ्यात जास्त लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. म्हणून या जयंतीचा सन्मान या देशामध्ये वेगळा आहे. आणि म्हणून भारतीय नागरिक म्हणून आपण कुठल्या जातीचे आहोत, कुठल्या धर्माचे आहोत, कुठल्या पंथाचे आहोत, कुठल्या लिंगाचे आहोत, यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महापुरुषांची जयंती साजरी करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य ठरतं. आणि म्हणून इथे उपस्थित राहिलेले सगळे अधिकारी वर्ग यांना मी धन्यवाद देतो. याचं कारण असं आहे की हा सगळ्या नागरिकांसाठी कार्यक्रम आहे. केवळ सफाई कामगार किंवा स्वच्छता काम करणारे चतुर्थ श्रेणींच्या कामगारांचा हा विषय नाही, तर अतिशय वरिष्ठ आयुक्त वगैरे मोठमोठ्या पदावर बसलेल्या अधिकाऱ्यांचा हा कार्यक्रम आहे. तर या सगळ्या विचारधारेला संविधानात बसवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय. आणि म्हणून बाकीच्या देशामध्ये आपली शेजारी राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये वाद आहेत, धर्मावरून वाद आहेत, भाषेवरून वाद आहेत, परंतु भारताला एकसंघ ठेवण्याचं काम ज्या विचारधारेने केलंय त्या जयंती महोत्सवाचा हा भाग आहे. आणि म्हणून मी आयोजकांना धन्यवाद देतो की सरकारी संस्थांमध्ये हा जो संस्कार आहे आपण सातत्याने जपला पाहिजे. तर याचे परिणाम आहेत आपल्या वेगवेगळ्या विभागावर होत असतात, नागरिकांवर होत असतात. आणि मी उघडपणे सांगतो की या देशामध्ये न्याय देण्याचं काम, देशाला न्याय देण्याचं काम माणसांनी केलं हा विषय अजून देशाला पटलेला नाही. आणि म्हणून बरेच लोक वेगवेगळ्या अंधश्रद्धा सांभाळून देवदेवतांना नवस बोलतात. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला जमिनीवर आणलं आणि सांगितलं की तुम्हाला जो न्याय मिळवायचा असेल तर न्याय हा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष आपल्याला माहित आहे, त्याच्याविषयी मी बोलत नाही. परंतु ज्या सावित्रीमाईनं आमच्या स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला ते गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष आहे. म्हणजे त्यांना जो संघर्ष करावा लागला तो संघर्ष दिसू नये म्हणून आपल्याकडे आजही विरोध होतो. आणि म्हणून ही देशातली जी विषमता आहे या विषमतेवर अशा कार्यक्रमामध्ये भाष्य करणं गरजेचं आहे.
कारण असे प्रसंग अजूनही ग्राउंडच्या ठिकाणी घडत असतात. कोणी सांगत नाही पण घडत असतात. आणि म्हणून हे प्रसंग घडू नये म्हणून आपण सतर्क राहिलं पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धांचा विचार हा कुठल्या परदेशातला विचार नाही, या भूमीतला विचार आहे. आणि भगवान बुद्धांची जी आई आहे ती आई महामाया एकविरा, हिला आम्ही मुंबईचे सगळे भूमिपुत्र आपली आई म्हणतो. ती हुंडा न घेणारी आहे, स्त्रियांना अधिकार देणारी आहे. आणि याच भूमीमध्ये इथे मांडवी कोळीवाडा आहे. त्या मांडवी कोळीवाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी इथल्या भूमिपुत्र आगरी कोळ्यांनी दिली. ही मुंबईची जी ओळख आहे, महाराष्ट्रातून अनेक लोकांना माहीत नसेल तर ती तुम्हाला मी सांगितली. आणि म्हणून चांगल्या विचारांच्या पाठीमागं ताकद निर्माण करणारा हा कार्यक्रम आहे. आणि चांगला विचार काय आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी आम्हाला सांगितलं, या देशानं स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांना सर्वाधिकार नाकारले होते. स्त्रिया, शूद्र म्हणजे ओबीसी. मी आगरी आहे, मी ओबीसी आहे. मुद्दाम हे सांगतो कारण आज देशामध्ये जे वातावरण आहे, ज्या अतिरेकांनी आमच्या भारतीय नागरिकांना, भारताच्या सुपुत्रांना ठार केले, ते भारतीयच आहेत. ते कुठल्या जाती धर्माच्या विषयच नाही. तरी सुद्धा पत्रकार सांगतात त्यांनी धर्म विचारला, जात नाही विचारली. ही जी मांडणी आहे ती मांडणी धार्मिक ध्रुवीकरणाची आहे आणि देशाच्या एकात्मतेला यातून धोका होऊ शकतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं, अंतिमता भारतीय आहे, आम्ही सगळे भारतीय आहोत. ही भारतीयत्वाची, संविधानाची भावना लोकांमध्ये रुजवण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या आयोजनाला अत्यंत महत्व आहे. या कार्यक्रमाला ज्यांनी ज्यांनी देणगी दिली असेल दाणीसाहेब, त्यांना मी धन्यवाद देतो. तुम्ही आभार व्यक्त करालच, पण मी सांगतो, पाहुणा म्हणून सांगतो की असे कार्यक्रम कुठे होत नाहीत. प्रत्येक वॉर्डमध्ये, प्रत्येक गावामध्ये झालं पाहिजे. मी पाहिलं रायगड जिल्ह्यामध्ये एक पोलीस स्टेशनला सतत तक्रार यायची. ती म्हणजे त्याला जात पंचायत आपण म्हणतो, वाईट टाकण्याचा प्रकार तो सतत व्हायचा. आणि मग सगळे इन्स्पेक्टर विचारायचे की दोन जातींमध्ये भांडण असेल तर आम्ही समजू शकतो, पण एकच जात आहे, कुंभाराचं गाव आहे, कुंभाराचे लोक कुंभाराला वाईट टाकतात, आग्र्याचं गाव आहे, आग्र्याला वाईट टाकतात, कोळ्याचं गाव कोळ्याला वाईट टाकतात. तर ह्याचं गणित समजत नव्हतं. आणि त्याचं कारण असं होतं की भारतीय संविधान आम्ही स्वतः स्वीकारलेलं आहे. भारतीय संविधानामध्ये हा शब्द आहे की आम्ही भारताचे लोक हे संविधान स्वतः परत अर्पण करत आहोत. परंतु या संविधानाचा कार्यक्रम किंवा संविधानाची माहिती लोकांपर्यंत जाण्यासाठी खूप उशीर झाला. खोब्रागडे साहेबांनी तो नागपूरमध्ये प्रयोग केला, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे संविधान अजूनही खेड्यापर्यंत पोहोचलेलं नाही. लोक पारंपरिक पद्धतीने वागतात. ज्या पद्धतीने सावित्रीबाईंना त्रास झाला तसेच आजही वागतात. आणि मग एक जात जयंतीला देणगी दिली नाही म्हणून त्या देणगी न देणाऱ्याला वाईट टाकते. हे रायगडमधला विषय आहे. महाराष्ट्रात कुठे आहे मला माहित नाही. बाबासाहेबांच्या जयंतीबद्दल असं कोण वागत नाही, ते संविधानिक लोक आहेत. परंतु जयंतीमध्ये असं होतं की देणगी नाही दिली ना, तुझ्याशी कोणी बोलायचं नाही, पाणी द्यायचं नाही. तर हे पोलिसांना समजत नव्हतं. मग ह्याच्यावर उपाय काय? आदरणीय संजय अपरांती साहेब आमच्या रायगडचे पोलीस कमिशनर होते, त्यांनी पण हा प्रश्न केला. याचं कारण असं होतं की पारंपरिक या देशाची जगण्याची पद्धत आहे ती आजच्या संविधानासारखी नव्हती, म्हणजेच ती मनुस्मृतीची होती. आणि ही घालवण्यासाठी लोकांचं प्रबोधन सातत्याने झालं पाहिजे. दाढीसाहेब ही वक्ते महाराष्ट्रात खूप आहे, पण आम्हाला सुद्धा मुंबईच्या भूमिपुत्रांना व्यक्त व्हायची आपण संधी दिलेली आहे. याच्यामुळे मी आपला आभारी आहे. कारण कोणी सांगूनच केलं नाही. आणि म्हणून ग्रामीण भागात, गाव पातळीवर किंवा आपली सोसायटी असते, त्या सोसायटीमध्ये आजही अशा प्रकारच्या चुकीच्या प्रथा आहेत. काही लोकांना डावललं जातं, काही लोकांचे अधिकार नाकारले जातात. मग रायगड जिल्ह्यात ही घटना घडल्यानंतर मी आमच्या पोलीस बांधवांना सांगितलं की भारतीय संविधान आहे हे लोकसभेत आहे, हे राज्यसभेत आहे, हे विधानसभेत आहे, विधान परिषदेमध्ये आहे, अगदी खाली गेलात तर ग्रामपंचायत पर्यंत आहे, महानगरपालिकेपर्यंत आहे. पण एखाद्या रहिवासी वस्तीमध्ये, सोसायटीमध्ये, गावामध्ये आहे का? तर नाहीये. आता भारतीय संविधानच माहीत नसेल तर कामगारांचे कायदे काय, महिलांचे अधिकार काय, अल्पसंख्याकांचे अधिकार काय, कोण सांगणार? आणि असा कुठला कार्यक्रम आहे मला सांगा ज्या कार्यक्रमामध्ये अशी माहिती सांगता येते? आम्ही सुद्धा शिकलोय. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामधून हे लोकशिक्षण आहे. म्हणून दाणीसाहेब या कार्यक्रमाला
मुंबई महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांनी उचलून धरलं पाहिजे. कारण भांडण झाल्यानंतर पोलीस स्टेशनला आरोपी ठरवलं जातं लोकांना की तुम्ही चूक केली, तुम्ही कायदा हातात घेतलात, तुम्ही सरकारी कर्मचाऱ्याला शिव्या दिल्यात किंवा हल्ला केलात. पण सरकारी कर्मचाऱ्यांचे अधिकार काय, नागरिकांचे अधिकार काय याविषयी माहिती सांगणारी यंत्रणा नाही. आणि हे अधिकार भारतीय संविधानाने दिलेले अधिकार आहेत. भारतीय संविधान जर प्रत्येक गावात प्रत्येक गावकीमध्ये असेल तर ते 7वी पास पंच असतात, त्यांना कुठं संविधान माहित आहे. मग ते निर्णय घेतात, दाणी साहेब माझ्या कार्यक्रमाला आले, टाका त्यांना वाळी, त्यांचा कायदा होतो. पण त्यांना सुद्धा स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. ते सांगू शकतात माझी तब्येत नाही बरी किंवा अन्य काय कारण आहे. पण हे माहीत नसल्यामुळे पोलीस स्टेशनला अनेक केस याच्यात होतात. आणि म्हणून भारतीय संविधान हे पोहोचवण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. आणि मी खात्रीने म्हणेन की आंबेडकरी चळवळीनं भारतीय संविधान घराघरामध्ये पोहोचवलेलं आहे. त्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. भारताचा नागरिक म्हणून मला याचा अभिमान आहे. आणि म्हणून हे जे कार्यक्रम आहेत, आंबेडकर जयंतीचा हा जो कार्यक्रम आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याला माहिती आहे आम्ही राजेशाही नाकारली, सरंजामशाही नाकारली, सावकारशाही नाकारली, तरी छत्रपती शिवाजी महाराजांना एक राजा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत आदराचं स्थान दिले. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये लोकशाहीची बीजं दिसतात. रयतेचं स्वराज्य म्हणजे काय? रयतेच्या स्वराज्यामध्ये शेवटच्या माणसाला, आता आपल्या पालिकेच्या भाषेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी काय अधिकार आहेत की नाही? तर त्यांना सुद्धा अधिकार आहेत जेवढे अधिकार सर्वोच्च अधिकाऱ्याला आहेत. आणि मग ही सरंजामशाही त्यांनी नष्ट केली, सरंजामशाही संपवली, राजेशाही संपवली आणि आपली भारताची लोकशाही आली. आणि म्हणून हे जे महापुरुष त्यांचे पुतळे समोर आपल्याला दिसतात, त्या पुतळ्यांमध्ये एक नातं आहे. आणि हे नातं आम्ही समजून घेतलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे, हाच विचार भगवान बुद्धांचा आहे, हाच विचार महात्मा ज्योतिबा फुले यांचा आहे, हाच विचार सावित्रीबाई फुले यांचा आहे. आता यांच्या प्रत्येकाच्या जाती वेगळ्या आहेत. म्हणजे महापुरुषांना जात विचारली तर जाती वेगळ्या आहेत, पण वेगवेगळ्या जातींमध्ये एकात्मतेचं एक नातं आहे. आणि हे एकात्मतेचं नातं भारतीय संविधानाने आम्हाला दिलं आणि भारतीय राष्ट्रवाद शिकवला. बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहित आहे की सेवेचं कुठलंही काम असेल, हलकं काम असेल, नांगर धरणं असेल किंवा सफाई करणं असेल, हे संविधान येण्या अगोदर मनुस्मृतीने सांगितलं होतं हे हलकं काम आहे, शूद्राचं काम आहे. इथे आमच्या महिला मोठ्या प्रमाणात हजर आहेत. शेतीचा शोध हा महिलांनी लावला असं जागतिक विचारवंत सांगतात. घरातलं सगळं काम महिलाच करतात, पण जमिनीवर सातबाऱ्यावर महिलांचं नाव आलं नव्हतं. घरावर सुद्धा अजून महिलांची नावं आलीत की नाही महापालिकेला माहित आहे.